कारण असं आहे की बारामती तालुक्यामध्ये गेल्या काही महिन्यांमध्ये मोठ्या प्रमाणात क्रिमिनल ऍक्टिव्हिटी ही वाढलेली आहे। त्याच्यामध्ये एक तर सगळ्यात महत्वाचा मुद्दा हा आहे ड्रग्सचा। ड्रग्समध्ये दोन प्रकार आहेत। त्याच्यामध्ये जे काही आपल्या मेडिकलमध्ये मिळणारे ड्रग्स आहेत, जे काही हृदयासाठी वापरले जातात, काही आपण पेन किलर असतात, त्याचं सेवन बारामतीमध्ये मोठ्या प्रमाणात वाढलेलं आहे। म्हणजे दुकानात हे ऑफिशियली मिळतं आणि त्याच्याच बरोबर काही जिमला जाणारी मुलं त्यांच्याकडनं एक विशिष्ट प्रकारचं प्रोटीनचं इंजेक्शन आहे, त्याचं सेवन हे वाढत चाललेलं आहे। याच्यामध्ये काही दिवसांपूर्वी एका व्यक्तीचा मृत्यू झाला असं आम्हाला कळालं। त्याच्याच बरोबर काही दिवसांपूर्वी गांजा पण मोठ्या प्रमाणात बारामतीमध्ये पोलीस अधिकाऱ्यांच्या माध्यमातून पकडण्यात आला। त्याच्याच बरोबर काही स्थानिक छोटे राजकीय नेते असतील आणि काही इतर लोक मिळून तिथं वेगळ्या वेगळ्या पार्ट्या ज्या ड्रग्सच्या या आयोजित केल्या जातात, वेगळी नावं दिली जातात, म्यू म्यू, पुसीकॅट, अजून काहीतरी वेगळं आणि मग ते ऑफिशियली मोबाईलवर टाकलं जातं, स्टेटस ठेवलं जातं आणि तिथं त्या पार्ट्या होतात आणि हे प्रमाण आता मोठ्या प्रमाणात वाढत चाललंय। त्यामुळे आम्ही जेव्हा पोट निवडणुकीचा प्रचार करत होतो, लोकांनी आम्हाला असं सांगितलं की याच्यात लक्ष द्यावं लागेल। दादांनी आणलेले अधिकारी, ज्याच्यामध्ये एसपी साहेब अतिशय कार्यक्षम आणि चांगला अधिकारी आहे, डीवायएसपी पीआय हे चांगली लोक आहेत, पण कुठं ना कुठेतरी दादांनी बसवलेली घडी बारामतीच्या कायदा व सुव्यवस्थेची ही कुठेतरी खराब व्हायला लागली असं लोकांचं तिथं मत आहे। याच्याच बरोबर व्यापाऱ्यांना धमक्या देणं, तिथं कुठेतरी पैसा वसूल करणं, तिथं छोट्या मोठ्या चोऱ्या त्याच्यामध्ये होणं, हेचही प्रमाण तिथं वाढत चाललंय। आणि पालक, मी स्वतः एक पालक आहे, पालक म्हणून लोकांचं मत आहे की 60,000 पेक्षा जास्त मुलं हे बारामती तालुक्यामध्ये आज शिक्षण घेतात। त्याच्यामध्ये विद्याप्रतिष्ठान, टीसी कॉलेज, शारदानगर, माळेगाव, सोमेश्वर, एमईएस असे बरेच काही कॉलेजेस आहेत, स्कूल्स आहेत। तिथं जेव्हा मुली जातात तेव्हा पूर्वी दादांच्या आदेशाच्या अनुसार पोलीस तिथं मोठ्या प्रमाणात उपस्थित राहायचे। त्यामुळे टार्गेट पोरं जे तिथं येऊन मुलींना त्रास द्यायचे ते कधी दादांच्या काळामध्ये त्रास देत नव्हतं, पण आता परत एकदा ती पोरं तिथं जाऊन मुलींना काहीतरी वेडवाकडं बोलणं याचं प्रमाण तिथं वाढलेलं आहे। त्यामुळे त्याच्यावरही कुठं ना कुठेतरी कंट्रोल आणण्याची जरूरत आहे, आमचं असं त्या ठिकाणी मत आहे। त्यामुळे लोकांच्या वतीने आज इथं येऊन आम्ही जे ऑफिशियल ड्रग्ज आणि अनऑफिशियल ड्रग्ज याचं प्रमाण जे वाढत चाललेलं आहे, मुलींच्या सुरक्षिततेचा विषय असेल, त्याच्याच बरोबर छोट्या मोठ्या ज्या चोऱ्या या बारामतीमध्ये वाढत चाललेल्या, त्याची काही उदाहरणं सुद्धा दिलेली आहेत। याच्यावर लवकरात लवकर कंट्रोल हा आणला गेला पाहिजे, यासाठी आम्ही एसपी साहेबांना भेटलो। एसपी साहेबांनी सकारात्मक उत्तर दिलेलं आहे। पुढच्या काही दिवसातच कारवाई तिथं सुरू होतील आणि त्याला नक्कीच एक चांगलं स्वरूप, नाहीतर एक डिसिप्लिन, नाहीतर एक कायदा व सुव्यवस्थेची पूर्वीसारखी परिस्थिती बारामतीमध्ये अशी अपेक्षा, जर पुढच्या 15 दिवसामध्ये तशी परिस्थिती आली नाही मग कुठं ना कुठेतरी लोकांना रस्त्यावर उतरावं लागेल, अशी भूमिका लोकही त्या ठिकाणी घेऊ शकतील असं आम्हाला त्या ठिकाणी वाटतं। प्रकरणात येत्या 15 दिवसात चार्जशीट दाखल करू असं एसपींनी सांगितलं होतं, त्याबाबत काही चर्चा झाली का तुम्ही? एसपी साहेबांबरोबर नसरापूरच्या बाबतीतली चर्चा झाली, त्यावेळेस मी सुद्धा फोन केला होता, सुप्रियाताईंनी चर्चा केली होती, शब्द दिला होता एसपी पुणे सिंग साहेबांनी की 15 दिवसामध्ये चार्जशीट होणार म्हणजे होणार। आज 12वा दिवस आहे, त्यामुळे उद्या नाही तर परवा 100% चार्जशीट केली जाईल असं त्यांनी तिथं सांगितलेलं आहे। आणि हे फार महत्वाची गोष्ट आहे, 15 दिवसामध्ये इथं या अधिकाऱ्याच्या अंतर्गत चार्जशीट होते। पण मी स्वतः महाराष्ट्रामध्ये विविध ठिकाणी गेलेलो आहे आणि पूर्वीचा इतिहास जर बघितला, पॉस्कोच्या बाबतीतल्या केसेस, नाही तर मर्डरच्या बाबतीतल्या केसेस, लहान मुलींच्या बाबतीतलं बोलायचं झालं तर 60-60 दिवस लागलेले आहेत। त्यामुळे ठीक आहे, इथं लोकांचा दबाव होता, चांगला अधिकारी होता, 15 दिवसात ती चार्जशीट होईल असा आम्हाला विश्वास आहे, पण बाकी ठिकाणी का होत नाही असा प्रश्न नक्कीच त्या ठिकाणी आम्ही विचारत आहोत। दादा, तुम्ही ज्या प्रकारे म्हणतात की बारामतीमध्ये कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झालेला आहे, आता वहिनी उपमुख्यमंत्री आहेत, जिल्ह्याचे पालकमंत्री पण आहेत, तर तुम्ही यापूर्वी वहिनीच्या कानावर काय घातलेत का तिथले विषय? वहिनीचं काय म्हणणं आहे? एक तुम्ही समजून घ्या, वहिनी ह्या दुसऱ्या पक्षातल्या आहेत, त्या राज्याच्या उपमुख्यमंत्री आहेत, त्यांना जाऊन बोलणं, विचारणं, सांगणं, आता मला असं वाटतं की आम्ही वेगळ्या पक्षातलं तिथं आहोत। लोकांची भूमिका
आम्हाला जी कळती आम्ही व्यक्त करतो. ज्या अधिकाऱ्याला जाऊन भेटायचं तिथं आम्ही भेटतो आणि त्यांच्याशी चर्चा करून त्यांच्या माध्यमातून ती कामं व्हावीत यासाठी आम्ही प्रामाणिक प्रयत्न करतो. कारण का अधिकारी हा कुठल्या पक्षाचा नसतो. आता तुम्ही स्वतः सत्तेत आहात, त्या सत्तेचा उपयोग करून कायदा व सुव्यवस्था बारामतीची कशी चांगली ठेवता येईल यासाठी ते प्रामाणिकपणे प्रयत्न करतील. तसंच माझं एक विनंती त्यांना सुद्धा आहे. काल सोशल मीडियावरचे काही फोटो आम्ही बघितले. त्या फोटोमध्ये जे या देशातले एव्हिएशन मंत्री आहेत त्यांच्याबरोबर काकींचा फोटो बसलेला आम्हाला दिसला. काकींना कदाचित तो एव्हिएशन मंत्री कोण हे माहीत नसेल, कारण त्या एव्हिएशन मंत्र्याची चर्चा आपण विषय आणल्यानंतरच कुठेतरी सुरू झाली, त्यामुळे त्यांना ते माहीत नसेल. पण काकींबरोबर जे मोठे दोन नेते, आता आजी म्हणायचं का माजी मोठे नेते त्या पक्षातले, हे जे ते काकींबरोबर गेले होते त्यांनी तरी सांगायला पाहिजे होतं की VK सिंग नावाचा जो VSRचा मालक आहे त्या मालकाचे आणि या काय त्याचं नाव असेल नायडू, राममोहन नायडू याचे डायरेक्ट संबंध आहेत आणि म्हणून तपास पुढे तिथं त्या ठिकाणी जात नाही. हे जरा सांगून कुठं ना कुठे तिथं कारवाई व्हायला पाहिजे होती. नाही तर कदाचित भाजपचेच काही मुद्दामून नेते अशा पद्धतीने बैठक व्यवस्था तिथं करत असावेत. पण ह्या सगळ्या गोष्टी बघितल्यानंतर आमच्यासारखी लोक जे प्रामाणिकपणे दादांच्या हितासाठी तिथं लढत आहेत त्यांना मात्र मनामध्ये असा प्रश्न येतो की खरंच लढायचं का नाही लढायचं. बारामतीमध्ये जे कायदा सुव्यवस्थेची घडी विस्कटली असं तुम्ही म्हणता, तर ती कशामुळे विस्कटली? दादा असताना प्रत्येक गोष्टीवरती त्यांचा खूप असा कंट्रोल असायचा, वचक असायचा. थोडं जरी काही जरी घडलं तरी पटकन ते विचारायचे. आता काय असं होतं? हे बघा, महाराष्ट्राच्या बाबतीत बोलतो नाही तर राज्याच्या आपलं बारामतीच्या बाबतीत, दादा असताना या राज्यामध्ये जे काही सहकार मध्ये घेणारा निर्णय आहे, कोणाचं इतर लोकांचं धाडस नव्हतं दादा असताना सहकारच्या विरोधात निर्णय घेणं, जसं प्रशासक बसवणं घेतला ना महाराष्ट्रामध्ये निर्णय, तसंच बारामतीमध्ये दादा असताना एक वचक होता, अधिकाऱ्यांवर वचक होता आणि इतरही लोकांवर वचक होता. जे चटरपटर चोरी करणारे लोक कधीच पुढे त्या ठिकाणी येत नव्हते, भीती वाटत होते. पण दादा नसताना तो वचक कुठेतरी निघून गेलाय. त्यामुळे मला असंही कळालंय की रेव्हेन्यू डिपार्टमेंटमध्ये सुद्धा वरच्या लेवलला नसेल पण खालच्या लेवलला 2-3 हजार 10,000 रुपये घेतल्याशिवाय तिथे कामं होत नाही. आता हे काय फक्त बारामतीत अशी परिस्थिती असं नाही, बऱ्याच मतदारसंघामध्ये सुद्धा आहे. माझ्या मतदारसंघामध्ये सुद्धा अशी चिरीमिरी घेणारे लोक आहे, पण आम्ही सातत्याने बैठक घेऊन तो विषय त्या ठिकाणी संपवतो. त्यामुळे दादांचा वचक नसल्यामुळे काही लोक हे डोकं वर काढत आहेत आणि त्या बाबतीतली भीती बारामतीकरांनाही वाटते आणि मी स्वतः बारामतीकर असल्यामुळे मला सुद्धा त्या ठिकाणी वाटतं. सुनेत्रा वहिनींचा वचक किंवा दरारा म्हणा किंवा एक कंट्रोल म्हणा, ते ऐका तर तो नाही असं वाटतं. नाही, त्यांचा वचक 100% त्या ठिकाणी असेल, पण जो काही वचक आहे तो दादांच्या लेवलला घेऊन आपल्याला जावं लागेल आणि दादांच्या लेवलला वचक घेतल्यानंतर आणि कडक निर्णय घेतल्यानंतरच कुठेतरी एक दहशत चांगल्या हेतूतून लोकांच्या बाजूची दहशत त्या ठिकाणी निर्माण होऊ शकते. तुम्ही हल्ली बारामतीत खूप लक्ष घालताय. मी बारामतीकर आहे, बारामतीचे माझे लहानपणीपासूनचे संबंध आहेत आणि तिथे असणारे लोक ज्यांना कुठंच बोलता येत नाही ते आम्हाला जे सांगतात आणि आमचा स्वभाव असा आहे, आम्ही शांत बसत नाही. कुठेही अन्याय झाला, आता मी परवा अकोला जिल्ह्यामध्ये एका मुलीवर अत्याचार झाला, आता तुम्ही म्हणाल की सारखं अकोल्याला जायला लागलाय. कोल्हापुरामध्ये एका सामाजिक कार्यकर्त्यावर अत्याचार झाला, तुमच्यातले काही लोक म्हणतात तू कोल्हापूरला जास्त जायला लागलाय. साताऱ्यात मी गेलो, त्यानंतर नाशिकला मी गेलो, अहिल्यानगरला मी असतो. त्यामुळे विषय एवढाच आहे. मी एक तुम्हाला सांगतो, लोकांचा विषय, लोकांच्या हिताचा एखादा विषय असेल, नेता काय बोलतो त्याला मी भीक घालत नाही. माझं एवढंच मत आहे की लोकांना अडचण आली तर मी त्या ठिकाणी लोकांच्या आणि कार्यकर्त्यांच्या बाजूने लढायला सदैव त्या ठिकाणी तयार आहे. एकीकडे SP ठीक आहेत, चांगले आहेत आणि PI चांगले म्हणतात आणि कायदा व्यवस्था तर बिघडली म्हणतात. कसं काय तुम्ही? एक तुम्ही समजून घ्या की प्रशासकीय अधिकारी चांगले असले तरी दादांचा एक जो वचक होता त्यामुळे काही लोक आणि काही छोटे राजकीय नेते जे अशा चुकीच्या व्यवहारामध्ये त्या ठिकाणी सक्रिय असायचे ते कुठेतरी शांत बसायचे. आता दादा नसल्यामुळे आपल्याला कुणी त्या ठिकाणी काय करू शकत नाही अशी काही लोकांची भूमिका तिथं झाल्या असल्यामुळे, त्यामुळे पोलीस अधिकारी चांगलेत
त्यांना मला तेच सांगायचंय की दादांनी तुम्हाला आणलेलं आहे, तर पूर्वीची स्टाईल जरा अवलंबा आणि लोकांच्या हिताचे त्या ठिकाणी कडक प्रशासन हे बारामतीमध्ये आणलं गेलं. बारामती